कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे असा चितूर आहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा लाचावले म्हण लागले सगुडी ते जीवन सोडे ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी गृहावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे असा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंग. आपल्या आजच्या प्रवचन सेवेसाठी आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान संन्यास योग यातील ओवी क्रमांक किंवा आजची जी ओवी आहे ती अशी आहे की दैत्यांची कुळे नाशी साधूंचा माणूस घेऊनशी धर्माशी नीतीशी शेज भरी ही ओवी क्रमांक 53 आज आपण आजच्या प्रवचन सेवेसाठी घेत आहोत. ज्या वेळेस या सृष्टीमध्ये अधर्म वाढलेला आहे धर्माला ग्लानी आलेली आहे त्या वेळेस भगवंताने आपल्या शक्तीसह या ठिकाणी अवतार घेतलेला आहे आणि असा जो अवतार घेतलेला आहे त्याचं विवेचन करत असताना या ओवीमध्ये भगवंत स्वतः म्हणतात की मी या धर्माचा जो नाश झालेला आहे त्या धर्माचं जे धर्म संस्थापनासाठी मी अवतार घेईन असं भगवंत म्हणत आहे. खर तर कारण काय आहे की कारण एवढंच आहे की अर्जुनाला जे काही ज्ञान द्यायचं आहे जो काही त्याचा मोह कमी करायचा आहे त्याच्या ज्या भावना त्या आपल्या आप्तजनाविषयी आहेत त्या भावना कमी करून त्याला क्षत्रिय धर्म जो आहे तो दाखवण्यासाठी भगवंताने हा अवतार म्हणजे ह्या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये त्याला ज्ञान दिलेलं आहे. कुरुक्षेत्रावरती जेव्हा भगवंत त्यांचा रथ जो कौरव सेना आणि पांडव सेना या दोन्ही सेनांच्या मध्ये घेऊन जातात आणि अर्जुनाला अभेद अशा प्रकारचं ज्ञान देतात. अर्जुनाला म्हणतात की आत्मा जो आहे तो अविनाशी आहे हा आत्मा कधीच मरत नाही तो अमर आहे असं म्हणत असताना एका ठिकाणी भगवद्गीतेमध्ये असंही म्हणतात की वासांचे जीर्णानी यथा विहाय नवानी गुणाती नरोपणानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्नानी सन्नाती नवानी देही. म्हणजे काय म्हणतात की ज्या प्रकारे आपण प्रत्येक दिवशी आपलं वस्त्र जे आहे ते बदलतो त्याप्रमाणे हा आत्मा आपलं शरीर जे आहे ते बदलत असतो. असं खूप प्रकारे असे अनेक ज्ञान असे अनेक दाखले देऊन या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की तू कोणत्याही प्रकारची दया मनामध्ये आणू नको तू कारुण्य मनामध्ये आणू नको कारण तुझा धर्म आहे क्षत्रिय धर्म आहे या ठिकाणी तू रणात आहे आणि तू जर म्हणत असशील की मला युद्ध नकोय युद्ध मी सोडणार आहे तर हे म्हणणं तुझं चुकीचं आहे. म्हणून म्हणतात की तू युद्ध कर कोणत्याही प्रकारची मनामध्ये कारुण्याची भावना आणू नको. आणि असं ज्ञान पुढे जेव्हा वाढत जातं तेव्हा पुढे म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे असं म्हणतात. परंतु हे जे आहे ते संस्कृत मध्ये भगवंतांनी खूप कालावधी पूर्वी म्हटलेलं आहे. परंतु आपले जे ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांनी ते संस्कृत मधलं ज्ञान ते मराठीमध्ये आणलं आणि मराठीमध्ये आणत असताना ते फक्त सहज भाषेमध्ये न आणता अतिशय रसाळ अशा भाषेमध्ये आणलं. ज्ञानेश्वर महाराज स्वतः एका ठिकाणी म्हणतात की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृत तेनी पैजाचे जिंके ऐसे अक्षरे रसके मी मिळविन. अशा प्रकारचे अक्षरे आहेत की जी अक्षरे अमृताला फिक करतात आणि अतिशय अलंकारिक भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग त्या मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे याचा मराठीत अर्थ करत असताना
माऊली ज्ञानेश्वर काय करतात की दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू घेऊशी धर्माशी नीतीशी शेष भरी, की ह्या सकल दृष्टांना ह्या सकल दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि साधूंना सज्जनांना मान मिळवून देण्यासाठी त्यांच्यासाठी मी अवतार घेईन असं म्हणतात. परंतु या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर देवही अवतार घेतात आणि संतही अवतार घेतात. मग श्रेष्ठत्वाची किंवा कोण श्रेष्ठ आहे, कोण उच्च आहे, कोण अधिक आपल्याला चांगला आहे असं जर आपण व्याख्या करायला गेलो किंवा असं जर आपण ठरवायला गेलो तर आपल्याला काय दिसेल की जेव्हा देव काय म्हणतात की मी दुष्टांचा नाश करेन आणि सज्जनांना सुख देईन किंवा सज्जनांची रक्षा करेन, परंतु संतांचं व्यक्तिमत्व तसं नाही. संतांचं व्यक्तिमत्व हे जेवढं सज्जनांसाठी लाभकारक आहे तेवढंच त्या दुर्जनांसाठी लाभकारक आहे. असा एकही संत नाही की ज्या संतांच्या मनामध्ये द्वेष भावना ही दुर्जनांविषयी आहे किंवा कोणत्याही घटकाविषयी, समाजातल्या कोणत्याही घटकाविषयी द्वेष भावना आहे असं कधीच नाही. संत हे निर्मल असतात, संत हे साबणाप्रमाणे असतात, संत हे अतिशय स्वच्छ आपल्या प्रवृत्तीचे असतात. कारण आजपर्यंत आपण जर संतांच्या ज्या भूमिका बघितल्या त्या संतांनी कोणत्याही प्रकारच्या किती जरी स्वतःवरती आघात झाले असले तरी जरा एक सुद्धा आघात हा दुसऱ्या कोणत्याही जीवावरती केला नाही. जेव्हा त्या संबंधाने मी तुम्हाला काही संतांचे दृष्टांत सांगण्याचा प्रयत्न करतो. एकदा ज्ञानेश्वर महाराज हे त्यांच्या भावंडांसाठी व स्वतःसाठी काही जी काय आहे ती द्रोणागिरी ते हे मागायला गेले, माधवगिरी मागायला गेले. त्यावेळेस कोणीही त्यांना माधवगिरी दिली नाही, परंतु एका व्यक्तीने देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती त्या माधवगिरीवरती लोकांनी किंवा त्या माधवगिरीवरती माती कालवण्यात आली. परंतु ज्ञानेश्वर महाराज असं कधी म्हणाले नाही की समाजाने आम्हाला एवढा त्रास दिलेला आहे, समाजाने आम्हाला स्वतःला अंगीकारलेला नाही, मग आम्ही कशासाठी ही ज्ञानेश्वरी जगाला देऊ किंवा कशासाठी हे ज्ञान जे आहे ते जगाला अर्पण करू, असं नाही. मग ही संतत्वाची भावना आहे. त्या संतत्वाच्या भावनेशिवाय आपल्याला परमात्मा प्रसन्न कधीच होणार नाही. अशी आपल्याला खूप उदाहरणं सांगता येतील. त्यामध्ये अजून एक म्हणजे काय की दामाजीपंतांचं एक उदाहरण मी मंगळवेढ्याच्या गावी राहिल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की दामाजीपंत हे थोर असे एक बादशाहच्या दरबारी एक असे सरदार होते की ज्यांच्या अधिकारामध्ये हे धान्याची कोठारी होती, ज्वारीची कोठारी. परंतु काही ते जेव्हा त्या ठिकाणी कार्यरत होते तेव्हा दुष्काळ हा पडला की आसपासच्या पंचकृषीमध्ये किंवा सर्वत्र दुष्काळ पडल्यामुळे लोकांना अन्नधान्याची कमतरता भासू लागली. आणि त्यामुळे काय झालं की दामाजीपंतांना असं वाटू लागलं की आपल्याकडे तर आपल्या कोठारांमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात धान्य आहे, मग ते धान्य तसंच पडून राहण्यापेक्षा आपण जर हे लोकांना वाटलं तर लोक सुखी होतील. म्हणून अशा प्रकारे कोणत्याही मनामध्ये भावना ही लाभाची भावना किंवा लोभाची भावना न ठेवता दामाजीपंतांनी आपलं जे धान्य आहे ते धान्य समस्त गोरगरिबांना, समस्त लोकांना हे वाटून टाकलं. आणि परंतु ही बातमी जेव्हा बादशाहाला कळाली की ज्या बादशाच्या देखरेखीमध्ये दामाजीपंत काम करायचे त्या बादशाहाला ते काही पटलं नाही. आणि त्या बादशाहाने असं सांगितलं की दामाजीपंतांना कैद करून तुम्ही घेऊन या बिदरच्या दरबारी, की जो बिदरचा बादशाह होता. मग असं झाल्यानंतर ते जे काय आहेत ते त्यांची जी लोक आहेत की त्यांचे जे सैनिक आहेत ते दामाजीपंतांना कैद करण्यासाठी मंगळवेढा या गावी आले. आणि आल्यानंतर दामाजीपंतांना त्यांनी कैद केलं व विचारलं तुमची काय इच्छा असेल तर आत्ताच सांगा, परत आम्ही पूर्ण करणार नाही. मग दामाजीपंतांनी असं केलं की मला बिदरला जाण्यापूर्वी माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, मला पंढरपूरला जायचं आहे. असं म्हणल्यानंतर ते सैनिक त्या ठिकाणी दामाजीपंतांना पंढरपूरला घेऊन गेले आणि दामाजीपंतांनी त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि मग असं करून ते बिदरला गेले. परंतु एवढ्या कालावधीत
पांडुरंग जे की दामाजपंताचे देव आहेत, दामाजपंत ज्या पांडुरंगाचे भक्त आहे, असे पांडुरंग त्यांना पांडुरंगांना दामाजपंताची दया आली व त्यांनी असं केलं की एका विठू धेड किंवा विठू महार असं त्यांचं रूप होतं. असं रूप घेऊन ते बिदरच्या बादशाह दरबारी गेले व त्यांनी असं सांगितलं की दामाजपंतांना तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदीखान्यात न ठेवता, त्यांना बंदी न बनवता तुम्ही असं करा की दामाजपंतांना सोडा. मग त्या ठिकाणी बादशाहाने विचारलं की आम्ही जर दामाजपंतांना सोडलं तर त्याचा फायदा काय आम्हाला झाला, कारण दामाजपंतांना जे धान्य आहे जे आमच्या मालकीचं आहे ते वाटून टाकलेलं आहे. मग यावरती उपाय काय, म्हणून विठू देडाने सांगितलं की तुमच्या जी काही धान्य वाटले त्याची किंमत तुम्ही मला सांगावी. बादशाहाने सांगितलं की तुम्ही जे असेल तुम्ही कशावरून देणार, तुम्ही देणार आहात का? तो म्हणाला की होय मी देणार आहे. असं म्हणाल्यानंतर विठू जे धेड आहेत त्यांनी ती त्यांची जी चंची असते त्या ठिकाणी छोटस पॉकेट असते ते काढलं आणि त्यातून मोहरा वाचल्या की त्या मोहरा असे ढीगच्या ढीग लागू लागले. अशा प्रकारचा जो पांडुरंग भक्त आहे, अशा प्रकारचे पांडुरंग आहेत की जे आपल्या भक्तासाठी काही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात, परंतु त्यांची एकच अट आहे किंवा एकच त्यांची भावना असते की माझा जो भक्त आहे तो माझ्याविषयी प्रामाणिक असावा. मोठ्या प्रमाणात किंवा कोणत्याही प्रकारची भावना त्याच्यामध्ये नसून त्याने फक्त माझी भक्ती करावी. आणि असं केल्यानंतर पांडुरंग आपल्याला म्हणेल वाटेल ते द्यायला तयार आहे. असं झालं. पांडुरंगाने त्या ठिकाणी पावती केली, मोहरा वाचल्या आणि त्या ठिकाणी लुप्त झाले. आणि मग जे काही ते सैनिक आहेत ते दामाजपंतांना घेऊन आले. पण बिदरच्या बादशाह ठिकाणी बिदरला घेऊन आल्यानंतर बादशाहने त्यांना कोणत्याही प्रकारचं कैद केलं नाही. बादशाहने सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, तुम्ही जे धान्य वाटलेलं आहे त्यांचा पैसा आम्हाला आलेला आहे. मग असं जेव्हा दामाजपंतांना कळालं तेव्हा दामाजपंतांना कळालंच की आपले जे पांडुरंग आहेत ते पांडुरंग या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी येऊन आपल्याला सोडवण्यासाठी ते धन जे आहे ते दिलेलं आहे आणि आपल्याला सोडावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून दामाजपंतांना आनंद झाला आणि ते पुन्हा पंढरपूरला जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. पुन्हा ही कथा अशा प्रकारचा दृष्टांत आहे. म्हणून आपले जे पांडुरंग आहेत, जे विठ्ठल आहेत ते अतिशय श्रेष्ठ आहेत. अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. म्हणून आपण जे काही भक्ती करतो ते नक्कीच एका ना एका दिवशी परमात्म्याला प्रसन्न करण्याकरता आहे. आपण फक्त प्रामाणिकपणे भक्ती करत राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या संतांचं जे चरित्र आहे ते आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडवून आणू शकतं. म्हणून अशा संतांची जी चरित्र आहे ती आपण नक्कीच वाचली पाहिजे, त्यांचा आस्वाद घेतला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये असे अनेक दृष्टांत आहेत की ज्या दृष्टांतापैकी एक दृष्टांत मला सांगावासा वाटतो की माऊली एका ठिकाणी म्हणतात की पाहेपा दूध मधुर आणि गोड परी त्वचेच्या पदराड अवेरोनी गोचिड. असा अजून एक दृष्टांत आहे तो मला ज्ञानेश्वरीमध्ये सांगावासा वाटतो की ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की पाहेपा दूध पवित्र आणि गोड. म्हणजे दूध कसं आहे तर पवित्र आहे आणि गोड आहे. ते कुठं आहे तर त्वचेच्या पदराड आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गायीची कास आहे त्या गायीच्या कासेमध्ये दूध आहे जे की पवित्र आणि गोड आहे. मग ते त्या ठिकाणी जो गोचिड आहे, जो गायीच्या कासावरती लागलेला आहे, तो गोचिड मात्र त्याचं सेवन न करता तो रक्ताचं सेवन करतो. म्हणजे हे पवित्र आणि गोड असलेलं दूध तो न पिता तो रक्तच पितो. ही किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आपण काय जे आहे, जे आपल्याला गरजेचं आहे, आपल्याला जे नितांत गरजेचं आहे, आपल्या फायद्याचं आहे, ज्यातून आपला उद्धार होऊ शकतो, त्याच गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे. ना की जे काही चुकीचे आहेत, ज्या ठिकाणी आपण दूर आपल्याला खूप मोठा लाभ न होता तोटा होतो, त्या गोष्टी आपण कधीच घेतल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे माऊली खूप मोठे असे दृष्टांत देतात. अजून एक दृष्टांत असा देतात की ज्याप्रमाणे दृष्टांत आपण त्याला म्हणू शकत नाही, परंतु असं असून सुद्धा माऊली एवढं ज्ञान देतात, एवढं सगळं करतात, परंतु यामध्ये माझा स्वतःचा कोणत्याही प्रकारचा असा वाटा नाही. जे काय आहे ते सर्व माझ्या गुरु महाराजांचं आहे. आणि
आणि यामध्ये माझं काहीच नाहीये, मग अशी जी भावना आहे ती संतांची भावना असते. इथं आपण संतांचं थांबवून आपण आता देवांकडे वळूया की आजपर्यंत ज्ञानेश्वर आजपर्यंत महाविष्णूंचे जे अवतार झाले, जे अवतार आहेत ते एकूण आहेत 10 अवतार. त्यापैकी आतापर्यंत जे अवतार झाले ते 9 आहेत. आणि या 9 अवतारांमध्ये भगवंतांनी काही अवतार घेतले असतील जे करून जगाचा उद्धार करता येईल, परंतु सगळ्यात जास्त अवतार हे धर्माची ग्लानी झाली, दुष्टांचा नाश करण्यासाठी घेतलेले आहे. त्यापैकी एक जो आहे तो नरसिंह अवतार, जो की आज जे आपलं प्रवचन झालंय, म्हणजे आज प्रवचन सोमवार आहे आणि काल रविवार होता. काल नरसिंह जयंती होती. काल जे आहे ते नरसिंह महाराजांचा अवतार झाला. की काय झालं की हिरण्यकशिपूचा नावाचा दैत्य आहे, तो मोठ्या प्रमाणात, जो की पाताळ नगरीमध्ये राहायचा आणि मोठ्या प्रमाणात त्यानं धुडगूस गाठला होता. त्यानं समस्त विश्वामध्ये सर्वांना त्रास द्यायला चालू केला होता. की अशा प्रकारचं त्यानं वरदान मागून घेतलं होतं ब्रह्मदेवाकडे की ज्या ठिकाणी मी कोणाकडूनही मरू शकणार नाही, मी दिवसाही मरू शकणार नाही, मी रात्रीही मरू शकणार नाही, मी घरातही मरू शकणार नाही, मी बाहेर मरू शकणार नाही, मी कोणत्याही मानवाकडून मरू शकणार नाही, मी कोणत्याही दैत्याकडून मरू शकणार नाही. पण असं कशासाठी केलं? असं कशासाठी केलं तर त्याला अमर व्हायचं होतं. त्यानं प्रथमतः मागितलं होतं की मला अमरत्व पाहिजे, परंतु ब्रह्मदेवाने स्वतः सांगितलं की मी स्वतःच अमर नाही, तर मी तुला अमरत्व कसं काय देऊ शकतो. परंतु आपण याच्यातून एक मार्ग काढू शकतो की आपण असं करू शकतो की तुला अमरत्व न देता तुझं जे मृत्यू आहे ते मृत्यू कोणाच्याही हातून होणार नाही, अशा प्रकारचा तू वर माग. आणि असं मागत असताना त्याने खूप खूप मोठे मोठे विकल्प काढून एक वर मागितला. आणि तो वर मागून सुद्धा त्यातूनही मार्ग काढून भगवंत नारायणाने असं दाखवून दिलं की धर्म किंवा धर्माला किती ग्लानी आली असली, धर्म किती बुडालेला असला, परंतु त्याच्यातून सुद्धा मी अवतार घेऊन हा धर्म पुन्हा प्रस्थापित करू शकतो. त्याच्या संबंधानं मला अजून एक कथा अशी सांगावीशी वाटेल. एकदा काय झालं की भगवान नारायण आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये कलह निर्माण झाला, यांच्यामध्ये भांडण झालं. की मग भांडण झालं तर ते भांडण होऊन सुद्धा त्यांचं भांडण हे एकमेकांच्या द्वंद्वयुद्धापर्यंत आलं, एकमेकांच्या म्हणजे मारामारीपर्यंत आलं. पहिल्यांदा देवाने वाटलं की साधच काहीतरी चाललेलं असेल म्हणून देवाने पुष्पवृष्टी केली, परंतु ते भांडण आता खूप मोठ्या त्रासाला पेटलं, म्हणजे लागायला लागलं दोघांना त्रास व्हायला लागला त्याचा. तरी ते तसंच चालू राहिलं. मग असं चालू राहिलं असताना त्या दोघांच्या मध्ये एक ज्योती निर्माण झाली. आणि ती ज्योती निर्माण झाली, त्या ज्योतीमुळे काय झालं की त्या दोघांच्या मध्ये ज्योती निर्माण झाल्यामुळे त्यांचं भांडणच होईना. मग ते भांडणच होईना, परंतु मग त्यांना असं वाटलं की त्यांना कळून चुकलं की ही ज्योती जी आहे ती दिव्य आहे, त्यामुळे आपलं भांडण होईना. मग ते दोघं भांडण करायचे थांबले. मग थांबल्यानंतर त्या दोघांनाही असं वाटलं की ही जी ज्योती आहे ती ज्योती इतकी अफाट आहे, त्याचं वरचं टोक आणि खालचं टोक हे दोघांनाही काही दिसेना. मग त्या दोघांनाही असं वाटलं की ही ज्योती दिव्य तर आहेच, परंतु आता आपण असं करूया की या ज्योतीचा तपास लावण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे असं करूया ही ज्योती वर किती आहे आणि खाली किती आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मग ते दोघजण, त्या दोघांनाही वाटलं की आपण वर एक जण गेलं पाहिजे आणि खाली एक जण गेलं पाहिजे. मग ब्रह्मदेव म्हणाले की मी तर खाली जाणार नाही, कारण मी खाली झुकत माप कधीच घेणार, मी वर जाणार. म्हणून ब्रह्मदेवाने वर जायला सुरुवात केली आणि भगवान नारायण खाली गेले. मग भगवंत खाली गेले असताना ब्रह्मदेव वर गेले आणि वर जात असताना, परंतु त्या ज्योतीचा जो आहे तो अंतच लागेना, त्या ज्योतीचं वरच टोक येणं अजून. मग असं वर जात असताना एक फुल जे आहे, जे पारिजातकाचं फुल जे वरून पडत होतं, त्या फुलाला ब्रह्मदेवाने विचारलं की तू कुठून पडतो आहेस आणि तू किती वेळ, म्हणजे कुठून ह्या ज्योतीचं जे वरचं टोक जे आहे ते तुला दिसत आहे का.
की ते फुल म्हणाले की नाही मला काहीच माहित नाही, मी आता हे कुठून पडतो आहे तेही मला माहित नाही आणि कुठपर्यंत खाली पडणार आहे तेही माहित नाही, परंतु मी या ज्योतीच्या कडून त्या ज्योतीच्या जवळून खाली पडतोय एवढंच मला माहित आहे. मग ब्रह्मदेव असं म्हणाले की ते जाऊ दे, परंतु आता आमच्या दोघांमध्ये माझ्यामध्ये आणि परमात्मा विष्णू मध्ये असं एक स्पर्धा अशी लागलेली आहे की ह्या ज्योतीचं जे वरचं टोक किंवा जे टोक जे आहे जो पाहिल तो सर्वश्रेष्ठ ठरेल, म्हणून तू माझ्यासोबत ये आणि तिथं कबुलीत दे की मी ह्या ज्योतीचं वरचं टोक पाहिलेलं आहे की ज्यामुळे भगवान नारायण मला श्रेष्ठ समजतील आणि माझा जय जयकार होईल किंवा मला माझं श्रेष्ठ स्थान मला प्राप्त होईल. मग असं झाल्यानंतर ते फुल म्हणा की ठीक आहे मी या ठिकाणी तुमच्यासोबत येतो आणि मी त्या ठिकाणी कबूल देतो आणि सांगतो की ह्या ज्योतिष जे वरचं टोक जे आहे ते मी पाहिलेलं आहे. मग ते असं करत खाली आले आणि खाली आल्यानंतर थकून बागून नारायणही त्या ठिकाणी आले होते, त्यांनाही त्या ज्योतीचं खालचं जे टोक आहे ते सापडले नव्हतं. मग त्या ठिकाणी त्या फुलाने सांगितलं की होय ह्या ब्रह्मदेवांनी आणि मी वरचं टोक पाहून आलेलो आहे. मग असं म्हणल्यानंतर नारायण म्हणाले की ठीक आहे, मग आता ह्या ब्रह्मदेवाने जर वरचं टोक पाहिलेलं असेल तर श्रेष्ठत्व द्यायला तुम्हाला तयार आहे मी. मग या ठिकाणी त्या ब्रह्मदेवांना एका आसनावरती बसवलं, त्यांची पूजा करायला चालू केली, त्यांना फुलं वाहिली, जे काय असेल ते पूजा करायला चालू केली. मग त्याच वेळी त्या ज्योतीतून भगवान शंकर हे प्रगट झाले आणि भगवान शंकरांना अतिशय क्रोध आला की ज्या प्रकारे ब्रह्मदेवाने कपटाने त्या ज्योतीची चेष्टा केलेली आहे आणि नारायणांचा घात करून त्या ठिकाणी सांगितलं की या ज्योतीचं वरचं टोक पाहिलेलं आहे, म्हणून भगवान शंकरांनी त्यात एका तलवारीच्या आधाराने ब्रह्मदेवाच्या 4 शिरांपैकी एक शिर जे आहे ते तोडलं आणि ते तोडल्यानंतर मान्य आहे की भगवान शंकरांना ब्रह्महत्येचं पातक लागलं, परंतु हा क्रोध त्यांना अनावर झाला आणि अजून मस्तक जे आहे ते भगवान शंकर हे त्या ब्रह्मदेवाचे तोडायला निघाले. परंतु भगवान नारायणांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं तुम्ही जर असं कराल तर ह्या सृष्टीचा जो भार आहे तो कलंडेल किंवा सृष्टी जी आहे ते चुकीच्या मार्गाने चालेल, म्हणून तुम्ही असं करू नका. असं सांगितल्यानंतर भगवान शंकर थांबले. परंतु तसं झाल्यानंतर भगवान शिव जे आहे ते नारायणांवरती प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुझ्यावरती मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे, तू जे आहे ते सत्य आहे, तू जे आहे ते धर्म आहेस आणि माग तुला जे काही मागायचं आहे. मग भगवान विष्णू म्हणाले की मला काही नको आहे, तुम्ही फक्त शांत व्हा आणि योग्य रीतीने आपण या ठिकाणी सृष्टीची रचना करूया. असं म्हणल्यानंतर भगवान शंकरांनी हसून आणि प्रसन्न होऊन एक वरदान दिलं की नारायण ज्या ज्या ठिकाणी सत्य असेल, ज्या ज्या ठिकाणी धर्म असेल त्या ठिकाणी तू असशील, कारण तू हे सत्य आहेस, तू या ठिकाणी धर्म आहेस. अशा प्रकारचे नारायण आहेत, अशा प्रकारे परमपूजनीय नारायण आहेत. म्हणून दैत्याची पुढे नाशी साधूचा माणू घेऊशी धर्माशी नीतीशी शेष धरी आणि स्वतः भगवंत म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ज्ञानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. अशा प्रकारचे पुढचे अवतार आहेत, अशाच प्रकारचा राम अवतार आहे, अशाच प्रकारचा कृष्ण अवतार आहे. राम अवतारामध्ये या ठिकाणी विभूती योगामध्ये राम अवतार हा माऊली स्वतः सांगतात की माऊली स्वतः म्हणतात की तया वाहले गती म्हणता आत पाहून तो मी पण सुता शस्त्र समजता माझी श्रीराम तुम्ही. जेणे साकडलेल्या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करून दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केली त्रेती पाठी उभे ठाकून सुवेळी प्रताप लंकेश्वराची शिराळी गगनी उदो म्हणते आस्तबळी दिल्ली भूता. जेणे देवांचा माणू घेऊसिला धर्माशी जीर्णोद्धार केला सूर्यवंशी उदेला सूर्य जोका तो हात येऊ परिचित आणतो रामचंद्र मी जानकी कांतू मखर मी पुच्छ म्हणतो जलचरण माझी. मग अशा प्रकारचा रामचंद्रांचा अवतार आहे. जेव्हा धर्माची ग्लानी आली पृथ्वीवरती हा धर्म कमी होऊ लागला, रावणाने समस्त त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजवला, त्या ठिकाणी भगवान नारायणांनी रामचंद्रांचा अवतार घेतला अयोध्या नगरीमध्ये आणि शेषाला सांगितलं की तू लक्ष्मणाचा अवतार घे
आणि अशा प्रकारे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अशा 4 भावंडांमध्ये त्या भावंडांपैकी राम अवतार हा भगवान नारायणांनी घेतला. आणि असं करत असताना प्रचंड मोठ्या युद्धामध्ये हनुमंताची मदत घेऊन, समस्त वानरांची मदत घेऊन भगवान नारायणांनी रावणाचा वध केला. अहो राणीच्या पाले खायरा नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुना परिरक्षुनी अकरा न जिनेची काही. म्हणजे काय की रानात राहणाऱ्या पाले खाणाऱ्या वानरांकडून ह्या प्रचंड महापराक्रमी रावणाचा वध केला आणि 11 अक्षोणी सैन्य असणारा कौरव सेनेचा वध या ठिकाणी एकट्या अर्जुनांकडून भगवान नारायणांनी, भगवान श्रीकृष्णांनी, रामचंद्रांनी करून आणला. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे. कधीच हार न मानणार असं ते व्यक्तिमत्व आहे. भगवंत म्हणजेच काय की ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर वस्ती जेथ. म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगा तो म्हणे जे दत्तजी तू पार्थ ऐक. म्हणजे काय यशवंत धनवंत अशा प्रकारचा तो भगवंत आहे, ज्ञानवंत आहे. तो कधीच पराजित होऊ न शकणारा. किती वरदान मागितले त्या हिरण्यकशिपूने, परंतु त्यातून मार्ग काढून भगवंताने दाखवून दिलं की मी येईन, मी येत राहीन आणि जोपर्यंत धर्माची ग्लानी होत राहील तोपर्यंत त्या ठिकाणी मी अवतार घेत राहीन. अशी किती वर मागितले, परंतु अधिक महिन्यामध्ये सायंकाळच्या समयी घरात ना बाहेर उंबऱ्यावरती ना मानवामध्ये ना देवामध्ये, म्हणजे शरीर हे मानवाचं घेतलं परंतु धड जे मस्तक आहे ते जे सिंहाचं लावलं, हात जे आहे ते अश्वलाचे घेतले आणि दुसऱ्या कशाने शस्त्राने ना अस्त्राने नाही, वाघनखेने नाही, कशाने नाही, परंतु त्या अश्वलाच्या नखाने त्याचं जे कोतळा जे आहे त्याचं पोट फाडून दाखवलं. म्हणजे येत आलेच. आणि ते कुठं आले तर ते पाताळामध्ये आले. आता पै माझे नेके अंशे हे जग व्यापले असे, या लागीच सरीसे साम्य भज. माझ्या एका अंशाने जग व्यापलेलं आहे. पाताळात मी आहे नाही, पाताळात राक्षस असतात असं नाही, पाताळात सुद्धा नारायणांचा वास आहे. पाताळात सुद्धा ते आले, भगवान आलेच. त्या ठिकाणी हिरण्यकशिपूने विचारलं की तुझा नारायण कुठं आहे. तर प्रल्हादाने सांगितलं की माझा नारायण सर्वत्र व्यापक आहे, सर्वत्र माझा नारायण आहे. मग इथं आहे का तुझा नारायण. भगवान मग प्रल्हादाला असं विचारलं की तुझा इथं आहे का नारायण. तर प्रल्हादाने असं उत्तर दिलं की इथं सुद्धा आहे आणि या खांबात आहे का. हो या खांबातही आहे. मग त्या खांबाला जशी लात मारली तसे त्यातून भगवंत प्रगट झाले. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे आहे ते भगवंत आहे. तुम्ही फक्त भक्ती करत राहा, नारायणावरती विश्वास ठेवत राहा. या परमात्म्यावर विश्वास ठेवला तर परमात्मा तुमचे सर्व काही कष्ट, दारिद्र्य जे काय आहे तुमचं सर्व नष्ट करतील. अशा प्रकारचे भगवंत आहेत. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो. मग असं एकच नाही जे काही नारायण आहेत, परंतु शिव जे आहेत तेही तशाच प्रकारचे आहेत. तेही दारिद्र्य दुःख सर्व काही आपलं समाप्त करू शकतात. परंतु आपली जी भावना आहे, जी भावना आहे ती असं म्हणतात की एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा त्याने म्हणे जीवा सुखून होय. म्हणून या ठिकाणी आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये जे आपले पांडुरंग जे आहेत ते सर्वात मोठं दैवत जे आहे ते आपण केलं पाहिजे. कारण आपल्याला सर्वात जे जवळ आहे ते पंढरपूर आहे. या ठिकाणाहून खूप जवळ आहे. आपल्या पंढरपूरला खूप लांबून लोक येतात, चालत येतात, परंतु आपल्याला ते जवळ आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. वारकरी संप्रदाय हा सगळ्यात उच्च या जगात किती संप्रदाय असले, कसे असले, समाज कसाही असला, परंतु सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे वारकरी संप्रदाय. त्या वारकरी संप्रदायाचं आपण कधीतरी या ठिकाणी पालन करण्याचा प्रयत्न केले पाहिजे. त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. आता काही दिवसांमध्ये आषाढी वारी येत आहेत. लाखोचा समाज हा आळंदीहून या ठिकाणी येत असतो, आळंदीहून पंढरपूरला येत असतो. मग त्यापेक्षा आपण इथल्या इथं राहतो. आपण या ठिकाणी कधीतरी गेलं पाहिजे. आपण या ठिकाणी कधीतरी पंढरपूरला जाऊ शकत नाही का. हे किती सोपं आहे. आपल्याला किती मोठा ग्रंथ हा ज्ञानेश्वरी आहे. आपण काय म्हणतो की देवादिकांच्या जास्त जवळ जाणं, त्यामुळे आपण आपल्या
आपण आपल्या प्रपंचातून कमी होईल, परंतु असं नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज काय म्हणतात की हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. यामधून आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणून हा ग्रंथ आपण हाताळण्याचा किंवा हा ग्रंथ आपण आपल्या जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे अजून विभूती सांगत असताना पुढे काय म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की आता विश्वात्मके देवे मेणे वाग्य तोषावे तोषोणी मजदावे पसायदाने जे खळांची व्यंकटी सांडो या कर्माती वाढो भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे. मग त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा आपण थोडस जीवनचरित्र अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानेश्वर महाराजांना कष्ट कमी होतं का? परंतु ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की हे जे जग आहे कायम प्रकाशामध्ये राहावं, खळ जे आहेत ते कमी व्हावे. खळ म्हणजे जे काही दृष्ट आहेत ते दृष्ट न मरो, त्यांची बुद्धी जी आहे त्या बुद्धीमध्ये पालट हो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या समस्त ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे प्रकारचे दृष्टांत दिलेले आहेत, वेगवेगळे प्रकारचे तत्व मांडलेले आहेत. परंतु ही तत्व ही मानवी जीवनाच्या मूल्यांच्या पलीकडची आहेत. म्हणून या तत्वांचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपल्या गावामध्ये, आपल्या आसपासच्या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सप्ते होत असतात. त्या सप्त्यांमध्ये आपण कधीतरी हजेरी लावू शकतो का की ज्यामुळे आपल्या आयुष्याचं कृतकार्य होऊ शकेल, ज्यामुळे आपलं आयुष्य पलटून जाऊ शकेल, असं या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून काय की मी माझ्या पूर्ण अनुभवाने सांगतो की आपण जर मी सांगितलेल्या गोष्टींचं पालन केलं तर आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपण कृतकार्य करू शकू, आपलं आयुष्य आपण बदलून टाकू शकू. म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं जे आहे ते पारायण केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. आणि एवढी मी आजचं प्रवचन सेवा जी झाली ती आपण चांगल्या पद्धतीने ऐकली, त्यामुळे मी आपला आभार मानतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.